महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सगळीकडे सुरू आहे. आपल्याबरोबर आता धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्याचे मतदारसंघाचे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवीण स्वामी आहेत. सर, काय वाटतं तुम्हाला हे सगळं जे सुरू आहे, आपले धाराशिवचे खासदारांचं पण त्याच्यामध्ये नाव आहे, काय वाटतं आपल्याला? शिवसेना मुळात हा एक संघर्षातून वर आलेला पक्ष आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज सध्या तरी पक्षाचे जे आमचे आदरणीय सर्व नेते आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा आपण टी व्हीवर बघतो त्यानुसार असा काही प्रकार होणार नाही असा दावा आहे. आणि मला एक खात्री आहे की जे सध्या पाहतो आहे ते फक्त टी व्हीवर, परंतु आमचा आदरणीय खासदार साहेबांशी गेल्या 2 दिवसापूर्वी संपर्क झाला तेव्हा त्यांनी वैयक्तिक कारणावर पुण्यात असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि आम्ही वैयक्तिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांसोबत आहोत. आणि जनतेने खूप मोठ्या विश्वासानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे सेवा करण्याची आमदार म्हणून. आणि आम्ही कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहोत. ठाकरे शिवसेनेने व्हीप जारी केला आणि आज बैठक आहे दिल्लीला. बहुतेक मला वाटतं सुरू झाली असेल किंवा सुरू होईल थोड्या वेळामध्ये. काय तुमचं खासदाराबरोबर बोलणं वगैरे झालं आहे का? की तुम्ही म्हणजे काल बोलणं झालं आहे का, सकाळी बोलणं झालं आहे, कधी झालं नेमकं? काय ते बैठकीला उपस्थित राहतील असं वाटतं का तुम्हाला? पक्षाचा व्हीप आहे आणि मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा आणि आमचा संपर्क झाला नाही. कदाचित आज व्हीपला ते मानतील असं वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ही टायगर हे ऑपरेशन जी सुरू आहे याबाबत आपल्याला काय वाटतं की हे बाबा म्हणजे आता 9 पैकी 6-7 खासदार जे आहेत ते एकत्रित झालेत, त्यांनी पत्र दिलं आहे, हे सगळं याबाबत काय वाटतं? ऑपरेशन टायगर हा विषय मी निवडून आल्यापासून सुरू आहे. आपण पाहिलं असेल पालकमंत्र्यांना मी घरी बोलावलं होतं, त्यावेळेस आले, त्यावेळेस चर्चा झाली. यावेळेस राधाकृष्ण विखे पाटलांना मी माझ्या मतदारसंघातली माहिती दिली, मागण्या केल्या. त्याही वेळेस त्यांनी सरळ स्टेजवरून ऑफर दिली होती. तेव्हाही विषय झाला होता ऑपरेशन टायगर. आणि आताही चर्चा होते. 2002 पासून आपण शिवसेनेचा इतिहास बघता, 2002, 5, पुन्हा 22 आणि आता 2026 ह्या ऑपरेशन टायगरच्या घटना, पक्षफुटीच्या घटना किंवा पक्षांतराच्या घटना अनेकदा पाहिलेल्या आहेत. परंतु त्यात नेमकं काय निष्पन्न होणार आहे येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आपल्याला कळेल. खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेमध्ये जाण्याच्या चर्चा जेव्हापासून सुरू झाल्या तेव्हापासून त्यांची म्हणजे त्यांना एक लोकप्रिय खासदार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळचे खासदार आहेत. त्याच्यामुळं लोकांच्या सोशल मीडियावरती फार संतप्त प्रक्रिया आहेत. म्हणजे लोक अक्षरशः आज त्यांचे फॉलो करणारे सुद्धा अनफॉलो व्हायला लागलेत आणि संतप्त प्रक्रिया देतात लोक. साहजिक आहे, जनभावनेचा आदर सगळ्यांनीच केला पाहिजे. आम्हीही करतो. दादांबद्दल चर्चा फक्त आहे, परंतु निर्णय कोणता घेतल्याचा आपल्याला दिसून येत नाही. फक्त माध्यमातून ह्या बातम्या येत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदाराचा पण एक गट तयार होतोय अशी पण चर्चा आहे. आमदारांचा गट 100% असा काही होणार नाही. 22 तारखेला आम्हाला आदरणीय पक्षप्रमुख जे आमचे कुटुंबप्रमुख आहेत उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 4 वाजता बैठक बोलवलेली आहे आणि आम्ही 20च्या 20 आमदार त्या ठिकाणी आहोत. 22 तारखेला बैठक आहे. 22 तारखेला बैठक आहे. कुठल्या पार्श्वभूमीवर बैठक आहे? आम्ही विधानसभेचं जे अधिवेशन सुरू होतं आहे त्या पार्श्वभूमीवर ती बैठक आहे आणि नेहमीचंच आहे, हे रुटीन आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदरणीय पक्षप्रमुख सगळ्यांची बैठक घेतात, बोलतात, चर्चा करतात, मतदारसंघाच्या अडीअडचणी ऐकतात आणि त्या संदर्भातच आम्हाला काल निरोप होता की आपल्याला 22 तारखेला बैठकीला थांबायचं आहे. म्हणजे आमदार सगळे एकनिष्ठ आहेत? आमदार सगळे तिथं एकत्रित आहेत, एकनिष्ठ आहेत, 100% त्यांच्याबरोबरच आहेत. ओके. तुम्ही म्हणजे माझा विचारण्याचा रोख आहे की चर्चा अशा सुरू आहेत की आमदाराचा पण एक गट झालाय, तयार बोलणं झाले असं म्हणून विचारतो. नाही, असं फक्त आमदारांबद्दल चर्चा आहे, परंतु कुठून काही माझे संपर्क किंवा काय आम्ही जेव्हा सगळे आमदार बोलत असतो, आदरणीय कैलासदादा पाटलांशी माझं बोलणं झालं, त्यांनी पण सांगितलं की आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहोत आणि कायम राहायचं आहे.
तुम्ही खासदार साहेबांना म्हणले नाही का मग आपण नाही जायला पाहिजे असं वगैरे चर्चा? आता तुम्ही पण एक आमदार आहे, तुम्हाला पण या जिम्मेदारी आहे तुम्ही पण. नक्की मी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. एकंदरीत ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आपण आमदार प्रवीण स्वामी यांच्याशी संवाद साधला. मात्र आमदार जे आहेत ते उद्धव ठाकरेबरोबर एकनिष्ठ राहणार असल्याचं प्रवीण स्वामी यांनी सांगितलं. कॅमेरामॅन चरण सह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.